कर्जत शहरातील विविध प्रलंबित नागरी प्रश्नावरून काल कर्जत बचाव समितीने नगर परिषदेत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले, ज्यावर प्रशासनाने 1 महिन्याच्या आत बहुतांश प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे। समितीच्या या आक्रमक भूमिकेला पालिकेतील सत्ताधारी, कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या नेत्यांनीही उपस्थिती लावून पाठिंबा दिला आणि नागरी प्रश्न वेळेत सुटले पाहिजेत अशी भूमिका घेतली। या विशेष बैठकीत नगराध्यक्षा पुष्पा दगडे, उपनगराध्यक्ष संतोष पाटील, मुख्य अधिकारी तानाजी चव्हाण, सुधाकर घारे, नितीन सावंत, राजेश लाड आणि बचाव समितीचे समन्वयक ॲडव्होकेट कैलास मोरे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते। बैठकीत सुधाकर घारे यांनी मागील 8 महिन्यात विकास कामांना गती मिळाली नसल्याची आणि प्रशासनाने 35 नागरी प्रश्नांवर शासनाकडे कोणताही ठोस पाठपुरावा केला नसल्याची टीका करत पाणी, वाहतूक व आरोग्य यंत्रणा सुधारण्याची मागणी केली। नितीन सावंत यांनी जुनी नगर परिषद इमारत व शनी मंदिर भागात पार्किंग व्यवस्था करण्याची आणि बाजारपेठेत P1, P2 पद्धत लागू करण्याची सूचना केली। तर राजेश लाड यांनी मुख्य अधिकाऱ्यांनी स्वतः शहरात फिरून जनतेशी संवाद साधण्याचे आवाहन केले। समितीचे रंजन दातार आणि ज्येष्ठ नागरिक गोखले यांनी नवीन अधिकाऱ्यांच्या अपुऱ्या माहितीबाबत, अभिनव शाळा रस्त्यावरील अवैध पार्किंग व 4 फाट्यावरील बंद सिग्नल यंत्रणेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। अखेर पालिकेच्या ढिसाळ कारभारावर टीका करत बचाव समितीने प्रशासनाला 1 महिन्याचा अल्टिमेटम दिला असून दरमहा समन्वयातून बैठक घेऊन शहरातील नागरी प्रश्न वेळेत सोडवले जातील असा आशावाद व्यक्त करण्यात आला। मोरे साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वच ज्येष्ठ मंडळी, सर्व कर्जतकर त्यांनी गेले 2-2.5 वर्षांपेक्षा जास्त काळ मी बघतोय संघर्ष समितीमध्ये वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करत असतात। त्यांनी वारंवार निवेदन नगरपालिकेला दिले। गेल्या 8 महिन्यानंतर कर्जत नगरपालिकेत खऱ्या अर्थाने परिवर्तन झालं, परिवर्तन झालं आणि ते परिवर्तन करत असताना आम्हाला दोघांना प्रत्येक परिवर्तन गाडीपासून लोकांकडे गेलो। त्यांनी सन्माननीय नगराध्यक्ष सगळ्यांना कल देऊन त्या कर्जतकरांची सेवा करायची आम्हाला संधी दिली। त्यांनी त्याला जाऊन आम्हाला पत्र दिल्यानंतर सुद्धा आम्ही ठरवलं की नगरपालिकेत यावं, आपल्याशी चर्चा करावी। 50 विषयामध्ये मी एक विषयाची प्रत्येकाचं गांभीर्य बघितलं। पाण्याचा विषय तर वेगळा विषय आहे, पार्किंगची जी समस्या आहे ही कर्जतकरांची सर्वात मोठी समस्या आहे। एका काकांनी कर्जत नगरपालिकेचा विषय सांगितला, तर आम्ही त्याच्या आधी इथं बसलो सुद्धा भाऊ आणि मी विषय तेव्हाच काढला की नगरपालिकेची जुनी इमारत आहे ती आता कर्जत नगरपालिकेच्या नावावर झालेली आहे। आपण तिथं पार्किंगचा कायमस्वरूपी मुद्दा काढू, तिथं आपल्याकडे पैसे नसतील तर POD तर्फे ते देऊन टाका। कर्जतचं सर्वात मूळ नाक कर्जतची नगरपालिका ती जुनी होती आणि तिथं आज बघितल्यानंतर प्रत्येकाच्या मनाला, कसे काका मगाशी बोलले खरी गोष्ट आहे, प्रत्येकाच्या मनाला वाटतं की माझी नगरपालिका आज अशी कर्जतच्या मुख्य ठिकाणची बाजारपेठमध्ये जागा आहे तर तिथं पार्किंगची एक सुव्यवस्था मिळेल। दुसऱ्या काकांनी विषय पार्किंगबद्दल सांगितला की तो 7/12 नावावर केला आहे का, तर तिथं सर्वात मोठी पार्किंगची अशी समस्या आहे की प्रत्येकाला गाडी रात्री लावायची कुठे, तर ती शनी मंदिरची जागा आहे, त्याच्याकडे शनी मंदिरच्या खालच्या साईडला फार मोठी जागा आहे जी नगरपालिकेची आहे। जर तुम्ही ती जागा घेतली आणि कायमस्वरूपी या लोकांना सांगितलं की इथं पार्किंग तुम्ही करा, तर तो कर्जतचा मोकळा मार्ग, शेवटी राहणारी लोक तिथलीच आहेत, त्यांना तो एरिया जवळ पडेल आणि त्या तो एक मार्ग ऐकायला लागेल। कर्जत शनी मंदिरच्या इकडची पार्किंगची व्यवस्था केली होती, पण प्रॉब्लेम असा यायचा की तिथे गाड्या वगैरे फोडणं, CCTV फोडून टाकले, लाईट्स फोडून टाकले, तर तिथे पण आपल्याला मग पोलीस किंवा कोणीतरी लागेल, तो एक सोय करायला लागेल। त्याच्यानंतर साहेब सर्वात मोठा यांनी मुद्दा जो हातगाडीचा विषय आहे, तर 145 हातगाड्या आहेत, 145 हातगाड्यांमधले कर्जत नगरपालिकेच्या अधिनियमानुसार साहेब यांना कुणालाही दुसऱ्याला गाडी द्यायचा अधिकारच नाही। यांनी काय केलंय, स्वतःची गाडी, आज तुम्ही एक काम करा, उद्यापासून अजेंडा काढा 145 जणांच्या नावात हातगाडीवर लावा म्हणून, सगळ्या गाड्या बंद होतील, कारण 145 गाडी मालकच नाहीयेत, त्या सगळ्यांनी लोकांना चालवायला दिलेले आहे आणि त्या मालकाचं नाव बघितलं ना तर ते करोडपती आहेत। जे प्रथमदर्शी तुम्ही त्यांची नाव वाचली, तुम्ही त्या हातगाडीवरती नाव लिहा आणि नियम या कर्जत नगरपालिकेच्या हातगाडीवरती नाव लिहा का नितीन सावंतची गाडी हातगाडी आहे म्हणून, लावतील का बघा। आणि हा नियम आहे, हा नियम आहे कर्जत नगरपालिकेच्या, ज्या 145 मध्ये तुम्हाला 50 गाड्या पण राहणार नाही पुढच्या 1 महिन्यात। आणि P1, P2 पार्किंग त्या ठिकाणी चालू करा, जेणेकरून कायमस्वरूपी हा मार्ग मोकळा होईल, कारण कर्जतची समीक्षा P1, P2 पार्किंग संपेल। एक दिवस या ठिकाणच्या लोकांना पार्किंगला जाऊ दे, एक दिवस या ठिकाणी लोकांना पार्किंग होते, पूर्ण रस्ता मोकळा होऊन जाईल। त्यासाठी काय
तुमचा अतिक्रमण विभाग आहे ना तो ऍक्टिव्ह पाहिजे. तो विभाग ऍक्टिव्ह नाही अजिबात. तो कुठे बांधला गेलेला आहे. त्यासाठीच आपण काय करू आता काय ऐका. होते विरोधी पक्ष नेता जेव्हा तुमच्या असणार त्यांनी ते पुढे गेलं पाहिजे की माझ्या कर्मचाऱ्यांना माझ्या लोकांना जास्त हवा आहे तुम्ही दिला पाहिजे कुठं करून. आता आपण विरोधी पक्ष आपण प्रयत्न म्हणून आपल्याला सोल्युशन काढायचंय. साहेब, तुम्ही आता राजकारणी भूमिकेत तुम्ही असं जरी बोलात ना तर तुमचा जो पिंड राजकारण सगळ्यांचा असतो तुमच्या काय आमचा आहे कोणाचाही मी ते तुमचा समर्थक असतो ना ते मी इथं असताना मी सामान्य करतात तर म्हणून बोलणार आहे. पण मला मी जेव्हा दवाखान्याचं औषध घ्यायला बाजारामध्ये गाडी घेऊन येतो तेव्हा जाऊ कुठे मी माझ्याकडे जागा आहे का मला तुझ्या गाडी लावून जागा पाहिजे तुझ्याकडे जागा गाडी तिथं कुठं पोलिस येतो फोटो काढतो फाईन मारतो आम्हाला तो तुझ्याकडे आहे कुठं तो आम्हाला तयार करून द्या. त्यासाठी प्रमाणात सुटली पाहिजे. ही कर्जाची सर्वात मोठी जटिल समस्या या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी नंतर यांनी विषय सांगितला टॉयलेटचा. एवढी मोठी जागा आहे. अख्खा कर्जत तालुक्याच्या माणसात प्रांत ऑफिस असेल, तहसीलदार ऑफिस, तलाठी ऑफिस, कोर्ट ऑफिस तिथे येतं. चांगल्या सुविधा त्या ठिकाणी टॉयलेट आपण बांधू शकतो. फार याच्यातले जे विषय आहेत, पाणी पुरवठ्याचा विषय, पार्किंगचा विषय आहे, हेच जनरली विषय आहेत. आगगाडीचा विषय तुम्ही साहेब पाहायला कायमस्वरूपी तोडगा निघेल. आणि जिथं रिक्षा स्टँड बोलवू शकता जिथं ते तिथे रिक्षा स्टँड तयार करा. छोट्या छोट्या गोष्टी आहेत जेणेकरून आपण हे करू. आणि माझं पण संघर्ष समिती सगळ्यात आपल्या कर्जदारांना विनंती आहे. मी असेल, सुधाभाऊ असेल, सगळेच आपले ज्येष्ठ आपण राजेश दादा असेल, नगराध्यक्ष आहेत, आपण एक 10-15 लोकांची एक समिती तयार करू. दर महिन्याला ठिकाणी बसू. साहेब माझा दावा आहे म्हणजे 1 महिना पण राहणार 15 सगळं मजबूत समिती. पण त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून आपल्या सगळ्यांची एकच मानसिकता पॉझिटिव्ह मानसिकता ठिकाणी गेलो पाहिजे की हे काम आम्ही करू शकतो. काय साहेब याच्यामध्ये सांगा. या 50 विषयामध्ये 40 विषय असे साहेब तुम्हाला आज सांगतो की तुमच्या सगळ्याच्या आत्तागिरीत आहेत, कर्जतकरांच्या आत्तागिरीत आहेत. फक्त दोघांची मानसिकता पाहिजे की आपण हे केलं पाहिजे तर हा विषय संपून जाईल. यासाठी आता आम्ही सुधाभाऊ आम्ही दोघांनी पण ठरवलं. याच्यानंतर आम्ही सगळे एकत्र बसू. काही विषय आपण पहिले प्रोटो काही 50 विषय एकदम घ्यायचे का आपल्याला तुम्ही सगळ्यांनी वेगवेगळ्या चर्चा केल्या, आम्ही वेगळ्या चर्चा केल्या. पण याच्यातून आपल्या पुढे मार्ग शेवटपर्यंत गेलं पाहिजे. तर पहिले 15 विषय असतील जे कर्जतच्या स्थानिकांचे नगरपालिका हात घेतले आहेत ते त्या ठिकाणी आपण मार्ग काढू. साहेब आता यांनी जो रेल्वे ओपन नाही झाले तर उद्या माणूस चालणार कसा. उद्या तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर चाललं तर रस्त्याला माणूस आज चालू शकत नाही. कर्जतची ट्रॅफिक कधीतरी त्याच्यावर निर्णय झाला पाहिजे. आणि जेव्हा गावाचा विकास आपण करत असतो त्याच्यावर आपल्याला 2 माणसं दुपारी पण जाते. पण त्यासाठी आपण गावाचा विकास थांबवणार आहेत का. आपल्या गावाचा विकास तर झाला पाहिजे. मग उद्या सुधार हो का ते करतो नितीन सावंत सांगतो करायला असं नाही. आपण सगळ्यांची ती जबाबदारी. आपलं कर्ज स्वच्छ झालं पाहिजे. प्रत्येकाची मानसिकता आहे. जसं बोलतात जुन्या शिवाजी महाराज जन्माला पाहिजे पण दुसऱ्याची कशी परिस्थिती नको व्हायला. आपण सगळ्यांनी मिळून आपल्यापासूनच उद्या आम्ही पण त्याच्यामध्ये असेल आम्हाला पण त्यातून घेतलं पाहिजे. सर्व्हिस रोड त्या ठिकाणी ओपन झाले तरच तुम्हाला कर्जत उद्याचं बघितलं रेल्वे स्टेशन दिसेल. नाहीतर उद्या रेल्वे स्टेशन येणारा माणूस जेव्हा बाहेर येतो कुठे चालणार. मी सर्वसामान्य कर्जतकरी मला स्टेशनवरून मी आलो मी रस्त्यावर जायचं आहे तर कुठून चालणार. तुम्हाला सर्व्हिस रोडच पाहिजेत. त्यासाठी जे काय प्रोसिजर करायचं ते करा, लवकरात लवकर करा. फार छोटे छोटे विषय कर्जत करायचे आहेत आणि आम्ही दोन्ही म्हणून तुम्हाला शब्द या ठिकाणी देतो. पुढच्या 1 महिन्याच्या तुम्हाला यातले 30-40 विषय संपवल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी दोघं पण त्या ठिकाणी बसणार. कारण तुम्ही सर्वांनी पर्यटन गाडी असेल हा राजकारण गेला आता आपण सगळे एक कर्जत करू. आणि आता आपल्याला एक कर्जतकर करून हा प्रत्येक विषय आपला स्वतःचा विषय आणि हा संपला पाहिजे. शेवटी संघर्ष समिती आपल्याला आरसा आहे ते आपल्याला दाखवतात की याच कर्जतच्या समस्या आहेत त्या सोडवण्याचं काम प्रशासन म्हणून आणि नगरसेवक म्हणून तुम्ही केलं पाहिजे. आणि आम्ही दोघांनी सन्मान म्हणून आम्ही तो काय आणि येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही हे करू. या शब्द गावी सुद्धा समोर मी स्वतः नगर तुम्हाला सगळ्यांच्या समोर देतो. आणि आता आम्ही याच्यानंतर तिथं बसून एक मास्टर प्लॅन बनवू कर्जत शहराचा. जे तुम्ही जे विषय घेतले त्यातले किती विषय आता लगेच घेता येतील अजेंड्यावर. जे विषय आपण ताबडतोब कसे सोडवता येतील त्याचं एक चांगलं काम त्या ठिकाणी करू. आणि 1 महिन्याच्या आत तुम्हाला कर्जतचा बदल झालेला दिसेल हा शब्द या ठिकाणी देतो. आणि जास्त न बोलता या ठिकाणी थांबतो. परत तुमच्या सर्व कर्जत करायचे या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आणि भविष्यामध्ये कर्जत कसं सुंदर असावं हा आरसा दाखवायचं काम तुम्ही या 5 वर्षात प्रत्येक पावलावर आम्हाला कराल हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो.